तर रविवारी होणाऱ्या याच क्रिकेट सामन्यावरनं राजकीय वादाचे चौकार षटकार लगावले जाऊ लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचवरनं रान उठवत तीव्र विरोध दर्शवलाय आणि याच मॅचच्या अनुषंगानं 20 वर्षांपूर्वीची बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियादादची भेटही चर्चेत आली आहे। या भेटीवरनं ठाकरेंना कोंडीत पकडू पाहणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुद्धा सणसणीत टोला लगावलाय। क्रिकेट आणि युद्ध विद्ध या सगळ्या गोष्टी या भंपकपण आहे। यांना व्यापार करायचा आहे। यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे। जिनाच्या थडीवरती डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्याने मला देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये। जावेद मियादाद इकडे आले होते किंवा आला होता, त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर। रविवारच्या भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवलाय। पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही भळभळत्या असताना क्रिकेट सामन्याचा घाट का, असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला। विकेट गेली तरी पुढचा सामना तो खेळू शकतात। इकडे शहीद झाल्यानंतर तो बिचारा त्याचं घरदार उजाडतं, तो पुन्हा उभा नाही राहू शकत। त्याच्यामुळे क्रिकेटमधली विकेट आणि शहीद होणं याच्यातला फरक हा फार मोठा आहे। त्याच्यामुळे क्रिकेट आणि युद्ध विद्ध या सगळ्या गोष्टी या भंपकपण आहे। यांना व्यापार करायचा आहे। यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे। ठाकरेंच्या भारत पाक सामन्याविरोधातील भूमिकेवर भाजपनं आता काउंटर अटॅक केलाय। मातोश्रीवरची बाळासाहेब आणि जावेद मियादाद यांच्या भेटीची आठवण करून देत भाजपनं ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न केला। एवढंच मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही। कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता, तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही। जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही। भाजपने एक प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आडून उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय। आता बाळासाहेबांचा उल्लेख झाल्यानंतर या वादाला चांगलीच धार आली, कारण आता हा विषय बाळासाहेबांच्या देशभक्तीपर्यंत येऊन पोहोचलाय। त्यामुळेच आता बाळासाहेब मियादाद तसंच मोदी शरीफ भेटीवरनं एकमेकांवरती वार पलटवार सुरू झालेत। बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे, सवाल उठा रहे, इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या? बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो, मैं तो कहता हूँ औकात में रहे। शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज़ कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है, और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे। जावेद मियादाद आणि बाळासाहेब ठाकरेंची 2004 साली मातोश्रीवर भेट झालेली। बोलेंगे होगा तो होगा, नहीं तो नहीं होगा। दिलीप वेंगसरकरांच्या पुढाकारानं ही भेट झाल्याचं बोललं गेलं। बाळासाहेब ठाकरे निस्सीम क्रिकेटप्रेमी होते, पण पाकिस्तानच्या कुरापतखोर वृत्तीमुळे त्यांनी भारत पाकिस्तान सामन्यांना नेहमीच विरोध केलेला। जावेद मियादाद सोबतच्या भेटीत बाळासाहेबांनी हाच विरोध ठामपणे दर्शवलेला। आता पुन्हा 2 दशकांनंतर या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। जावेद मियादाद इकडे आले होते किंवा आला होता, त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर। जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही। आपल्या देशात क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर एक धर्म बनलाय। या खेळाचे कोट्यवधी चाहते आहेत। असं कायम म्हटलं जातं की कलेला आणि खेळाला सीमांचं बंधन नसतं, पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानकडनं वाढलेल्या दहशतवादी कारवाया आणि पहलगामचा हल्ला या पार्श्वभूमीवर 2 देशातला क्रिकेट सामनाही राजकारणात अडकलाय आणि त्यावरून राजकीय मैदानात आरोप प्रत्यारोपांचे चौकार षटकार लगावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।